पेज नंबर 271 टेबल 12.7 टेबलमध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन्समध्ये ॲडिशन इलिमिनेशन अंडर हेडिंग तुम्हाला पॉईंट नंबर 270 आहे पेज आर्टिकल 12.8.2 ई मध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह असा आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये आपण ऑक्साईड नावाचा एक पार्ट जो आहे हा पाहिला. चार्ट मध्ये तुम्हाला फक्त एक जनरल रिएक्शन दिली, कन्सिडर केलेलं आहे की तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस तुम्ही करावी. आता तुम्हाला एक्झाम्पलची प्रॅक्टिस होईल अथवा नाही होईल म्हणून मी काय करतोय, कंप्लीट रिएक्शन्स दाखवतोय. आणि या रिएक्शन्स मध्ये आजची आपली पहिली रिएक्शन आहे रिएक्शन विथ हायड्रोजाइन. लक्ष द्या व्यवस्थित, कदाचित पूर्ण कंप्लीट भाग लागेल. रिएक्शन विथ हायड्रोजाइन मध्ये हा R, हा CH, हा डबल बॉन्ड O. हायड्रोजाइन म्हणजे NH2 NH2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. NH2OH हायड्रॉक्सिलामाइडची रिएक्शन पाहिली होती, त्याच पद्धतीची रिएक्शन ज्याला आपण कंडेन्सेशन रिएक्शन असं देखील म्हणतो. आणि हा असा इमाइन कंपाऊंड जो आहे, हा R, हा C, हा H, हा डबल बॉन्ड N, NH2 प्लस H2O. हा ज्यानं रिएक्शन मध्ये भाग घेतली तो अल्डिहाइड. हा अल्डिहाइड हायड्रॅझोन. मी प्रत्येक रिएक्शन तुम्हाला कंप्लीट करून दाखवणार आहे. तुम्ही वहीमध्ये लिहायच्या, पुस्तकामध्ये कंप्लीट दिलेलं नाही. व्हेन अल्डिहाइड रिएक्ट विथ हायड्रोजाइन कॉमा गिव्स अल्डिहाइड हायड्रोझोन. आपण एक्झाम्पल घेतलं H, हा CH डबल बॉन्ड O प्लस NH2OH, सॉरी NH2NH2. कंडेन्सेशन रिएक्शन HC, हा H डबल बॉन्ड N, NH2 प्लस H2O. ज्यानं रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट केलं तो फॉर्म अल्डिहाइड. जो तयार झाला तो फॉर्म आता फॉर्म अल्डिहाइड कसे दिलं तर सांगतो, फॉर्म अल्डिहाइड हायड्रोझोन करस्पॉन्डिंग हायड्रोजन. कंप्लीट रिएक्शन याच्यासाठी दाखवतोय कारण तुम्ही रिएक्शनला कंटाळा करता, म्हणून मी रिएक्शन इथं सॉल्व करून दाखवतोय. CH3, हा CH, हा डबल बॉन्ड O. रिएक्शन मध्ये हा भाग घेणारा ऍसिड अल्डिहाइड प्लस हा हायड्रोजाइन, हा गेला H2O. हा तयार झाला हा CH3, हा CH डबल बॉन्ड N, NH2 प्लस H2O. ऍसिड अल्डिहाइड हायड्रोझोन. When acetaldehyde reacts with hydrazine, comma gives acetaldehyde hydrazine. पूर्ण रिएक्शन्स कंप्लीट दाखवतो तुम्हाला मी. दोन्ही साइड त्याच्या बोर्डच्या घेतल्यात यावेळेस. चौथा पॉइंट, आपण जर कीटोन घेतला तर R, हा C, हा R, हा डबल बॉन्ड O, हा NH2 NH2, हा गेला H2O, हा आला R, हा C, हा R, डबल बॉन्ड N, NH2 प्लस H2O. अल्डिहाइड सारखंच ज्या वेळेला कीटोन्स या रिएक्शन मध्ये भाग घेतात, कीटोन्स, तेव्हा तयार होणारा कंपाऊंड हा कीटोन हायड्रोझोन. कंप्लीटली रिएक्शनचा फॉर्मॅट लक्षात घ्या. CH3, CCH3 डबल बॉन्ड O, एसीटोन प्लस
H2 NH2 पार्ट झाला पाहिजे रिएक्शन कंप्लीट. हा गेला H2O, हा आला CH3, हा CCH3 डबल बॉन्ड NH2 प्लस H2O एसीटोन हायड्राझोन. काय सांगितलं होतं या टॉपिक मध्ये रिएक्शन्सच भरपूर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कंप्लीट रिएक्शन्स ज्या आहेत टेक्स्ट बुक मध्ये नाही त्यातून रिएक्शन्स करून दाखवल्या. याच पद्धतीने तुम्ही रिएक्शन लिहायचं आणि प्रत्येक वेळेला व्हेन कीटोन रिएक्ट्स विथ ए हायड्राझाइन कॉमा गिव्स कीटोन हायड्राझोन, एसीटोन रिएक्ट्स विथ हायड्राझाइन कॉमा गिव्स एसीटोन हायड्राझोन, असे प्रत्येक पॉइंट तुम्हाला रिएक्शन मध्ये एक्सप्लेन करता आले पाहिजे. मी आता इथे थोडंसं स्टॉप होतोय, तुम्ही स्क्रीनशॉट काढा, रिपीट पहा आणि या 5च्या 5 रिएक्शन अलॉंग विथ एक्सप्लेनेशन जे आहे हे तुम्हाला लिहायचं. कालांतरानं रिएक्शन लिहिता लिहिता हळूहळू त्या रिएक्शन सर्व तुम्हाला पाठ होऊन जातील. आणि आजच्या सेक्शन मध्ये असाच भाग मी पुढचा घेणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुमच्या आजच्या सगळ्या रिएक्शन्स पाठ होऊन जातील. आता पुढच्या रिएक्शन घेत असताना त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे हा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा डेरिव्हेटिव्ह घेत असताना रिएक्शन नवीन काहीच नाही असं वाटायला लागतं आणि सगळ्याच्या सगळ्या रिएक्शन तुम्हाला पाठ होऊन जातील. याच्या पुढचा जो भाग आहे हा प्रामुख्याने तुम्हाला दिला आहे फिनाइल हायड्राझाइन. हायड्राझाइनचा फॉर्म्युला आहे NaH2, NaH2 एक H काढला आणि हा C6H5. तुम्ही नेचरिंग लिहू शकता, नाही लिहिलं तर चालतं. तीच रिएक्शन पण एका डेरिव्हेटिव्ह फॉर्म. हायड्राझाइनचा हा डेरिव्हेटिव्ह आहे आणि म्हणून आपण रिएक्शनच्या फॉर्म मध्ये लक्षात घ्या, हा R, हा CH, हा डबल बॉन्ड O, हा अल्डिहाइड, हा H, हा CH डबल बॉन्ड O, हा फॉर्म अल्डिहाइड. जरा रिएक्शन वेगळ्या पद्धतीने दाखवतो. CH3 CH डबल बॉन्ड O ऍसिड अल्डिहाइड आणि हा NH2, हा NH, हा C6H5. लक्षात घ्या, NH2 NH C6H5, NH2 NH C6H5. हा H2O या पद्धतीने गेला, H2O गेला, हा H2O गेला. लक्ष द्या का, हा पहिला कंपाऊंड आहे अल्डिहाइड डबल बॉन्ड, हा फॉर्म अल्डिहाइड. एकाच पद्धतीच्या रिएक्शन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. NH C6H5, NH C6H5, NH C6H5. तुम्हाला वेगळं पाठ करण्याची आवश्यकता पडणार नाही, हे लक्षात ठेवा. अल्डिहाइड, फिनाइल हायड्राझोन करस्पॉन्डिंग फॉर्म अल्डिहाइड फिनाइल हायड्राझोन एसिड अल्डिहाइड
रिएक्शन्स वाढल्यात पुस्तकामध्ये या रिएक्शन्स कुठल्याही नाही दाखवलेल्या तुम्हाला या रिएक्शनचा वापर व्यवस्थित लक्षात ठेवा चौथा जो पॉइंट आहे हा चौथा पॉइंट आहे हा R हा C हा R हा डबल बॉन्ड O हा कीटोन पाचवा पॉइंट आहे हा R हा R नाही R ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची CH3 हा CH3 डबल बॉन्ड O हा ऍसिटोन हा NH2 NHC6H5 NH2 NHC6H5 हा तयार झालेला जो आहे H2O या पद्धतीनं हा R हा C हा R हा डबल बॉन्ड N NHC6H5 प्लस H2O हा CH3 हा CH3 डबल बॉन्ड N NHC6CH5 हा कीटोन फिनाइल हाइड्रोजोनम हा एसीटोन फिनाइल हाइड्रोजोनम आले लक्षात पूर्ण कंप्लीट रिएक्शन्स पहा तुमच्याकडे या कंप्लीट रिएक्शन्स आहेत या रिएक्शन्स या पूर्णतः लिहायच्या बेनआल्डिहाइड रिएक्ट्स विथ फिनाइल हायड्राझाइन कॉमा गिव्स अल्डिहाइड फिनाइल हायड्राझाइन ठीक आहे आता तुम्ही तोपर्यंत इथे पाहता तोपर्यंत मी तुम्हाला चार्ट मधला दुसरा एक भाग सांगतो आणि हा दाखवत असताना पुढचा जो पॉइंट आहे तर त्याला मी काही स्वरूपामध्ये एक्सप्लेन करत असताना 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्राझाइन असा एक कंपाऊंड आहे आता मी काय करतो इथं थोडंसं ॲडजस्टमेंट करतो एवढ्या मोठ्या रिॲक्शन्स तुम्हाला लिहायच्या आहेत तर मग मी त्या रिॲक्शन लिहिण्याच्या ऐवजी हा आहे फिनाइल हा ग्रुप 1 2 3 4 जर मी याला NO2 जोडला आणि याला NO2 जोडला तर 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्राझाइन हा कंपाऊंड आता रिएक्शन मध्ये काय करायचं तुम्हाला एक सांगतो आता मी ह्या सगळ्या रिएक्शन रिपीट लिहिण्यापेक्षा तेवढाच वेळ आता एक भाग माझा सेक्शन होईल इथे तुम्हाला हा होमवर्क आहे तुमच्यासाठीचा भाग हा NO2 आणि हा NO2 ठीक आहे ही रिएक्शन झाली हा NO2 आणि हा NO2 अल्डिहाइड 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्राझाइन 2,4 DNP असं देखील म्हणतात DNP डायनायट्रोफिनाइल हायड्राझाइन आता एक लक्षात घ्या या सर्व रिएक्शन्स तुम्हाला दाखवण्याच्या ऐवजी ही रिएक्शन दाखवली फिनाइल ग्रुपच्या ऐवजी हा असा दाखवायचा आणि तुम्ही या पद्धतीने या सगळ्या रिएक्शन्स तुम्ही कंप्लीट करायच्या करू शकता हा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय होईल की बऱ्याचशा रिएक्शन मी घेतल्या पण त्या घेत असताना थोडा आपल्याला पुढच्या भागामध्येही जाता येईल अशा पद्धतीचा भाग तुम्ही तयार करा फिनाइल हायड्राझाइनच्या बाबतीमध्ये आपण हा पार्ट कंप्लीट करूया आता काय झालं माहिती का आजच्या सेशनचा वापर करत असताना एक प्रामुख्याने या 12.7 या टेबल मध्ये एकच फक्त कंपाऊंड जो आहे हा शिल्लक राहिला आहे तेवढा कंपाऊंड आपण या सेक्शन मध्ये कंप्लीट करून घेऊया तुम्ही थोडा बाजूला ठेवला होता आणि हा जो कंपाऊंड आहे तो आहे NH2
NH2 आणि हा जो आहे सेमी कार्बोएसाइड हा एक पार्ट आहे आणि कॉमन रिएक्शन मध्ये जसं अल्डिहाइड असो का कीटोन असो हा लक्षात ठेवत असताना एक कीटोनचं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय R हा C हा R हा डबल बॉन्ड O सेम पद्धतीची रिएक्शन आहे हा गेला H2O आणि हा आला हा R हा C हा R डबल बॉन्ड NH CO NH2 प्लस हा H2O आणि हा तयार झाला सेमी कार्बोझोन. आता मी रिएक्शन 12.7 या टेबल मध्ये 5 रिएक्टंट होते. एक हायड्रॉक्सिल अमाइन होता, एक हायड्रॅसाइन होता, फिनाइल हायड्रॅसाइन होता, चौथा 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रॅसाइन होता आणि पाचवा हा सेमी कार्बन. त्यापैकी मी प्रत्येकाच्या 5 रिएक्शन्स कंप्लीट करून दाखवल्या. फक्त हा शेवटचा पार्ट जो आहे हा एवढाच आपण अभ्यास करूया. या पद्धतीने तुम्ही आजच्या लेक्चर मध्ये जेवढ्या रिएक्शन झाल्या तेवढ्या पूर्ण वहीमध्ये लिहून घ्या along with explanation. म्हणजे with ketone reaction semi carbazide give semi carbazole या रिएक्शन मध्ये नायट्रोजन डेरिव्हेटिव्ह जो आहे हा प्रामुख्याने पाहायला मिळतो. बेसिक गोष्टींचा वापर जो आहे हा इथं प्रामुख्याने येत असतो. हा पहिला महत्त्वाचा पार्ट. या सेक्शनला आपण थांबूया.